नमस्कार मंडळी. तर ऋषीमुळे होणारच्या का आता गौरी आणि अन्नपूर्णा आजींची भेट. तर दुसरीकडे मात्र ऋषीमुळे समजणार कमळीला की तिच्या आईचं आणि महाजनांचं काय नातं आहे ते. तर दुसरीकडे मात्र सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडणार की नयनताराला हे समजणार की ऋषी गेलाय चक्क आता कमळीच्या गावाला. तर खूप साऱ्या गोष्टी आता उघडकीस येणार आहे. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला अजिबात पण विसरू नका. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या ऋषीने आतापर्यंत कमळीचं मन जिंकण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. तिला मुंबईला घेऊन जाण्यासाठी खूप सारे ऋषी प्रयत्न पण करतोय. पण बिचारा ऋषीला माहित नसतं की ते हे जे सगळं करतोय ना, त्या सगळ्याचा एक दिवस असा शेवट होईल की त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल. म्हणजेच ऋषीला आजपर्यंत फक्त संशय होता की कमळीचं आणि महाजनांचं काही नातं आहे का. तर तो संशय आता ऋषीचा पूर्णपणे मिटणार आहे आणि ऋषीला खरंच समजणार आहे की कमळीचं आणि राजन सरांचं नातं काय आहे. आणि खास करून मित्रांनो, कमळीलाच हे सत्य समजतं की ती राजन सरांची खरी मुलगी आहे. तर नक्की काय घडतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नयनताराला आतापर्यंत फक्त संशय होता की तिचा ऋषी खरंच मात्र आता कमळीच्या गावाला गेला असेल का. त्याच्यामुळे नयनताराला हे सत्य माहीत नसतं. आणि दुसरीकडे रोहित मात्र आपल्या नयनताराच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये फक्त ऋषीबद्दल जे जे काही वाईट गोष्टी आहेत ना, त्या भरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण राधिकाला हे सगळं माहीत असतं. राधिकाला वाटत असतं की मी स्वतः आईंना आता जाऊन हे सत्य सांगेल, कारण की जर माझं काही झालं तरी चालेल, पण मात्र ऋषीसोबत काही चुकीचं घडायला नको. तर दुसरीकडे मात्र अनिका आता कमळीच्या गावाला पोहोचते आणि अनिका ऋषीला पाहून तिला सगळ्यात मोठा धक्का बसतो की ऋषीने हे काय करून घेतलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, अनिकाला असं काय काय गोष्टी कळतात की त्याच्यानंतर अनिका म्हणते की ऋष, ह्या गावछापसाठी तू काय काय करतोय हे. आणि त्याच्यानंतर मात्र अनिका देखील ऋषीसोबत तिथेच राहायचं ठरवतंय. म्हणजेच मित्रांनो, आता सगळी लोक गावाकडेच निघालेली आहेत. तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषीच्या प्रेमाची खरी सुरुवात तर तिथूनच झालेली असते. तुम्हाला चांगलंच माहीत असेल, कारण की कमळी आणि ऋषी दोघेजण देखील चांगल्याच प्रकारे एकत्र आलेले असतात आता. आणि त्या दोघांना देखील एकत्र पाहून मात्र बाकी सगळ्यांना आनंद होत असतो. पण मित्रांनो, आता ऋषीला माहीत असतं की कमळीला मुंबईला नेण्यासाठी मला काहीही करावं लागेल. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट मित्रांनो अशी घडते की तुम्हाला माहितीच आहे की आतापर्यंत ऋषीच्या घरात काम करणारी साधना मावशी म्हणजेच आपल्या कमळीची आई म्हणजेच गौरी. तर मित्रांनो, आता हिचं सत्य सगळं काही ऋषीसमोर उघडकीस येतं. म्हणजेच आता ऋषी म्हणतो की साधना मावशी, तुम्ही इथे चक्क तुम्ही कमळीची आई. आणि त्यावेळेस मात्र कमळीला देखील हे कळतं की ऋषी सरांच्या घरी काम करणारी बाई म्हणजे साधना मावशी म्हणजे माझी आईच होती. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी कळाल्याच्या नंतर कमळीच्या पायाखालची जमीन सरकते की आई मुंबईला आली कधी, ती एवढ्या दिवस तिथे राहिली कशी. म्हणजेच नेमकं काही ना काही चालू आहे हे सगळं कमळीला समजलेलं असतं. पण कमळी विचार करत असते की मग आईने असं का केलं असेल, तिची ओळख लपवून ती तिथे का काम करत असेल, तर नक्की कारण काय असेल. म्हणजेच खूप सारे प्रश्न आता कमळीच्या डोक्यात देखील येत असतात. आणि आईने फक्त किती सत्य तिच्यापासून लपवलंय ह्या सगळ्या गोष्टीवरती देखील कमळीला संशय येत असतो. त्याच्यामुळे कमळी ठरवत असते की काही जरी झालं तरी मला जोपर्यंत आई सत्य सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. त्याच्यामुळे आता तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तर मी आईकडून सगळं काही सत्य ऐकल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आहे. तर मात्र आता हा सगळा कमळीचा निर्णय पूर्णपणे झालेला असतो. त्याच्यामुळे कमळी आता आईला विचारत असते की आई, मला खरं खरं सत्य सांग. आणि त्या ठिकाणी मात्र तुम्हाला माहितीच आहे की साधना मावशी म्हणजेच कमळीची आई, तिला आता काहीच बोलता येत नसतं. कारण की ऋषी देखील म्हणतो की अगं कमळी, काहीतरी तुझा गैरसमज होते. मला कदाचित साधना मावशींसारख्याच ह्या सेम टू सेम दिसल्या म्हणून मी त्यांना असं बोललो. म्हणजेच ऋषीला कळतं की काही ना काही नक्कीच डाऊट आहे. त्याच्यामुळे मात्र कमळीच्या मनामधील हा डाऊट क्लिअर करण्यासाठी मला आता खोटं बोलावं लागेल. आणि त्याच्यानंतर ऋषी मात्र सरूला म्हणजेच त्या साधना मावशींना भेटतो आणि सगळं काही विचारून घेतो. कारण की साधना मावशी म्हणजेच कमळीची आई, तिला देखील हे सगळं सत्य माहीत असतं की आपल्या मुलीवरती ऋषीचं किती प्रेम आहे, ऋषीला लग्न करायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिला माहीत असतं. त्याच्यामुळे ती म्हणते की आता हे सगळं सत्य यांच्याबद्दलचं ह्या ऋषीला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर पुढे आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडते की ऋषी सगळं काही साधना मावशींना विचारून घेत असतो. म्हणत असतो की सगळं सांगा, कारण की मी कमळीला यातील काहीच सांगणार नाही. नेमकं कारण काय होतं, तुम्ही आमच्या घरी अचानक तोंड लपून काम करत होता, नक्कीच काय विषय होता, मला खरं खरं सांगा. तुम्ही अशा अचानक आमच्या घरातून गायब झाल्या, खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला विचारायच्या. त्याच्यामुळे मला तुम्ही सगळं सत्य सांगितलंच पाहिजे. तर आता हे सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहायला भेटेल मित्रांनो की दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना देखील असं वाटत असते की त्यांची मोठी सून आणि मोठी नात खरोखरच परत रिटर्न येईल म्हणून. कारण मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजींना जे वाटतं ते होतच असतं. आणि दुसरीकडे मात्र कामिनीचा पर्दाफाश अजूनपर्यंत झालेला नसतो. पण आता कामिनीचा पर्दाफाश पण लवकरच होणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सदानंद आजोबांना मारण्याचा प्रयत्न ह्या कामिनीने केलेला असतो. त्याच्यामुळे तिला योग्य ती शिक्षा होणं खूप खूप गरजेचं असतं. आणि अजूनपर्यंत तिला शिक्षा झालेली नसते. त्याच्यामुळे मित्रांनो, ह्या
तुम्हाला माहितीच आहे की ह्या कामिनीने आत्तापर्यंत किती काही साधून घेतलेल्या असतात तिच्या गोष्टी. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच असते की कामिनीला योग्य ती शिक्षा होणं, ते पण लवकरात लवकर. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना असं वाटत असतं की त्यांची मोठी नात आणि मोठी सून लवकरात लवकर रिटर्न येईल. तर दुसरीकडे मात्र कामिनीच्या डोक्यात हाच प्लॅनिंग असतो की अनिकाच्या नावावर लवकरात लवकर प्रॉपर्टी झाली पाहिजे. पण अनिका आता कामिनीला कॉल करून सांगते आणि म्हणते की ऋष ह्या गावच्या कमळीच्या गावामध्ये आहे. आणि त्यावेळेस मात्र आता कामिनी अनिकाला विचारते की कमळीची आई कशी दिसते, मला तिचा एक फोटो पाठवते का. म्हणजेच मित्रांनो, इथे सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. कारण की कमळीच्या आईचा फोटो काढण्यासाठी मात्र अनिका प्रयत्न करते, पण ऋषी तिला फोटो काढून देत नाही. म्हणतो की तुला काय करायचं एखाद्याच्या प्रायव्हसीबद्दल. आणि ऋषीला मित्रांनो जे सत्य समजतं ते कळाल्याच्या नंतर ऋषीच्या पायाखालचीच नाही तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. म्हणजेच आपली कमळीची आई गौरी आपल्या ऋषीला सगळं सत्य सांगून टाकते आणि म्हणते की ऋषी सर, मी तुम्हाला सगळं सत्य सांगते, पण वचन द्या तुम्ही याबाबत तुम्ही एकही शब्द मात्र कमळीला कधीच सांगणार नाही. आणि त्याच्यामुळे आता ऋषी गौरीला म्हणजेच आपल्या कमळीच्या आईला वचन देतो आणि म्हणतो की मी काहीच कमळीला सांगणार नाही, प्लीज तुम्ही मला सांगा काय प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळेस मात्र आता आपली गौरी सगळं सत्य पहिल्यापासून सांगायला सुरुवात करते. कामिनीपासूनच्या सगळ्या गोष्टी ऋषीला कळतात. म्हणजेच ती सांगते की आम्ही इथे गावात आलो कसं, माझं आणि राजन सरांचं नातं काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी कळाल्याच्या नंतर ऋषीला एक गोष्ट कळते की ही कामिनी किती क्रूर आहे. कारण की ज्यावेळेस तिला कळतं की कामिनीने आपल्या कमळीला आणि सोबतच कमळीच्या आईला त्या घरामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजेच त्या ठिकाणाहून ते वाचलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर मात्र ऋषीच्या बिचाऱ्या पायाखालची जमीन सरकते. ऋषीला रडायला येतं. ऋषी म्हणतो की तुम्ही एवढं काही काही सहन केलं, मग तुम्ही राजन काकांना जाऊन सत्य सांगा ना. दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की कमळीची आई म्हणत असते की काही जरी झालं तरी त्यांच्यापर्यंत हा विषय गेला नाही पाहिजे. कारण की त्यांचं आयुष्य एवढं सुखाचं आहे, एवढं समृद्धीचं चालू आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांचं लग्न झालेलं आहे. सगळ्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात परत भेटल्यात. त्याच्यामुळे माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम नको. आणि ऋषी म्हणत असतो की सांदा मावशी, तुम्ही असं बोलताय खरं, पण मात्र आता तुमच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहे तुम्ही बघताय ना. आपल्या कमळीला काय काय सहन करावं लागत आहे. कारण की तिचा जो हक्क आहे, तिला ज्या गोष्टीचा अधिकार भेटला पाहिजे तिला तो गोष्टीचा अधिकारच भेटत नाही. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की कमळीची आई, कारण की कमळीला तिचं कुटुंब भेटेल जर तुम्ही हे सगळं सत्य सगळ्यांना सांगितलं तर. पण कमळीची आई म्हणजेच आपली गौरी सांगते की ऋषी सर, हे सगळं सत्य होतं, मी तुम्हाला सांगितलं. त्या कामिनीपासून माझ्या कमळीला आणि मला खूप धोका आहे. आणि जर त्या कामिनीला कळालं ना की मी तिची आई आहे आणि ही माझी मुलगी आहे, तर ती माझ्या कमळीला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही आहे. त्याच्यामुळे कमळीला मी कधीच मुंबईला पाठवत नव्हते. आणि ऋषी सर, आता मी तुम्हाला हे सगळं सत्य सांगून टाकलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या कमळीची काळजी घ्याल ना, मी कमळीला नक्कीच मुंबईला पाठवते. तर आता हे सगळं कळाल्याच्या नंतर ऋषी म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका, मी कमळीला एका फुलासारखं जपेल. त्याच्यामुळे तिला एक जरी खरंच आलं ना तरी मी कोणाला सोडणार नाही आणि त्या कामिनीला तर मी बघूनच घेईल. त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका कमळीची. त्याच्यामुळे मी कमळीवरती बारीक लक्ष ठेवेल, अगदी इतकं बारीक लक्ष ठेवेल की तुम्ही विचार पण करू शकत नाही. त्याच्यामुळे कमळीला तुम्ही माझ्यासोबत मुंबईला लावा. आणि ऋषी फायनली पुढे आता कमळीला घेऊन मुंबईला येताना तुम्ही पाहाल. पण ऋषीच्या डोक्यात एकच डाऊट चालू असतो की काही जरी झालं तरी त्या कामिनीला शिक्षा झालीच पाहिजे. कारण की तिच्यामुळे फक्त आणि फक्त कमळीच्या आईला आणि सोबतच मात्र कमळीला इतका त्रास सहन करावा लागलेला आहे ना की काही सांगायलाच नको. आणि अन्नपूर्णा आजी गेले कित्येक वर्ष मात्र त्यांच्या मोठ्या नातीची वाट पाहत आहे, त्यांच्या मोठ्या सुनीची वाट पाहत आहेत, पण त्यांना अजूनपर्यंत ती भेटलेली नाही. त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की काही जरी झालं तरी मी त्यांची भेट घडवून देणार म्हणजे देणारच. त्याच्यासाठी मला काही जरी करावं लागलं तरी मी मागचा पुढचा विचार करणार नाही. आणि ऋषीने फायनली आता हे डिसिजन घेतलेलं असतं आणि ऋषी आता फायनली ठरवतो काही जरी झालं तरी अन्नपूर्णा आजीची आणि आपल्या कमळीच्या आईची भेट करून द्यायची आणि दुसरीकडे ह्या कामिनीला चांगलाच धडा शिकवायचा हे ऋषीने ठरवलेलंच असतं. तर बघूया नेमकं आता ऋषी काय करतो. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात पण विसरू नका. आणि मित्रांनो, टॅग प्रोडक्ट एकदा नक्की चेक करा. धन्यवाद.